जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये 2 जवान शहीद झालेत। सलग 9व्या दिवशी कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली आहे। गेल्या 9 दिवसात चकमकीत 11 जवान जखमी झालेले आहेत। या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झालेला आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, अत्यंत दुर्दैवी बातमी आहे। काल रात्री सुरक्षा दलाचे जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 2 आर्मी जवानांचा मृत्यू झालेला आहे। 2 आर्मी जवान हुतात्मा झालेले आहेत। सुरक्षा देशाची हे जवळपास गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेले एन्काउंटर आहे कुलगाम भागामध्ये आणि ऑपरेशन सिंदूरच्या नंतर ज्या पद्धतीने एन्काउंटर सुरू आहेत टेररिस्टचे, तर त्याचाच एक भाग म्हणून हे एन्काउंटर देखील सुरू होता का हा देखील एक प्रश्न आहे। परंतु एका अतिरेक्याला मारलेले सुरक्षा दलाच्या जवानांनी अजून जे काही दहशतवादी लपलेत अशी माहिती मिळते त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे आणि त्या दरम्यान ही दुर्दैवी बातमी समोर आली आहे। बरं सोमेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे कुलगाममध्ये गेल्या 9 दिवसांपासून ही चकमक सुरू आहे आणि आज ही महत्त्वाची बातमी पुढे येते।